नमस्कार मित्रांनो, सुशील भैया का सी सॅट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपल्याला आज जो इथं डिस्कस करायचा आहे, शिकायचा म्हणजे शिकायसारखं नसतंच काही, फक्त समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे? आपल्याला समजून घ्यायचं सिलॉजिझम, सिलॉक्स, याला सिलॉजिझमला सिलॉक्स म्हणतात. तार्किक युक्तिवाद पण म्हणतात. हे आता बनवलेलं नाव आहे, असं काही ठोस असं नाव नाही आहे याला, तार्किक युक्तिवाद. आता ह्यामध्ये तुम्ही जसं साऊथची मूवी बघताना किंवा घरात जे संध्याकाळी मराठी हिंदी नाटक सुरू असतात, चॅनलवरती सिरियल सुरू असतात, हे नाटक बघताना, सिरियल्स बघताना, साऊथचे मूवीज बघताना तुम्हाला माहित आहे की एक गोष्ट बाहेर ठेवावी लागते. काय? ते ठेवावं लागतं डोकं. डोकं घेऊन तुम्ही ते नाटक कधीच बघू शकत नाही. का? कारण डोकं लावलं तर मग काही लॉजिकच लागणार नाही. सेम इथं होतं. इथं पण तुम्हाला बाहेरचं तुमचं डोकं लावायचं नाहीये. क्वेश्चनमध्ये जेवढी माहिती दिली तेवढी तुम्हाला फॉलो करायची आहे. ठीक आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे की मनुष्य हा गाढव असतो, पण सगळे मनुष्य हे गाढव नसतात. पण जर हे म्हणत असतील की सगळे मनुष्य गाढव आहेत, तर तुम्ही मान्य करायचं आहे. तुम्ही डोकं लावायचं नाही की मनुष्य गाढव कसा होऊ शकतो, बरोबर? तर तुम्हाला जे सांगितलं जात आहे तीच माहिती इथं काय करायची, तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि तीच माहिती फॉलो करताना दुसरं कुठलंही बाहेरचं डोकं इथं लावायचं नाही, जसं साऊथच्या मूवीज आणि सिरियल्समध्ये आपण लावतो. बाहेरचं डोकं लावलं तर मग पूर्ण आपलं प्रश्न चुकू शकतात. ठीक आहे, सुरू करू. पहिले बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन घेऊ. सिलॉकची माहिती काय? सिलॉक जे आहे ते काही तुम्हाला एक स्टेटमेंट दिले जाते. स्टेटमेंट आणि कन्क्लुजन म्हणजेच काय? विधाने आणि त्याचा निष्कर्ष. की विधाने दिलेली राहतील, हे गोष्ट अशी आहे, मग खाली त्याचे निष्कर्ष राहतील की हे मग त्याच्यामध्ये फॉलो होऊ शकतं का, की हे गोष्ट त्याच्यात ट्रूथ किंवा ट्रू म्हणून किंवा फॉलो, अनफॉलो, ठीक आहे, फॉल्स, ट्रू असं काहीतरी ते देतात. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, ते वेगवेगळे देतात. तर ते होतं का? मग याच्यामध्ये काय 7 ते 8 असे स्टेटमेंट आहेत जे सारखे याच्यामध्ये येत राहतात. ते 7 ते 8 स्टेटमेंट कोणते? सम ए आर बी. ठीक आहे. आता सम ए आर बी म्हणजेच काय? एक सेकंड. सम ए आर बी याचा अर्थ आहे की काही ए हे बी होतात. ठीक आहे. काही ए हे बी आहेत किंवा होतात. तर काही ए हे बी आहेत हे लिहिण्यासाठी तुम्हाला 3 प्रकारे लिहू शकतो आपण. जसं मी म्हणतो, हा जर ए असेल, काही ए बी आहेत, बरोबर, किंवा काही ए बी आहेत. तुम्ही म्हणता सर हे कसं काय? हे कळलंय की काही ए आर बी आहे, हे समजलं आम्हाला. हे कसं काय? आता समजून घ्या. समजा ए जर 10 आहे आणि इथं मी 2 घेतो, बी 10 आहे, तर मी समजतो की 8 जो आहे तो एचा झाला, 8 जो आहे तो बीचा झाला, 8 जो आहे तो एचा झाला. हा मधला 2 जो असेल हा काय? कॉमन आहे. कळलं? म्हणजे 8 आणि 2 10 बी, 8 आणि 2 10 ए. ठीक, कॉमन 2 आला. आता काही ए बी आहेत हे तर मान्य झालं. इथं कसं मान्य होतं किंवा इथं कसं फॉलो होतं की काही ए बी आहे? समजा हे परत हे आहेत 10 आणि बी आहेत 20. तर सगळे 10, ठीक आहे, सगळे 10 जर बी मध्ये येत असतील, सगळे ए जर बी मध्ये असतील, तर काही ए ऑटोमॅटिक बी होतील. जसं उदाहरणार्थ समजा मी म्हणतोय तुम्ही थोडे जेवलात का किंवा थोडंसं जेवलाय का? तुम्ही काय म्हणणार? थोडंसं म्हणजे बाबा चला समजा तुमची भूक आहे 4 पोळ्यांची, तुम्ही 1 पोळी खाल्ली, तर थोडंसं जेवलाय का? हो, थोडंसं जेवलं. 1 पोळी खाल्ली, थोडंसं जेवलं. 1 पोळी 1 चपाती. ठीक आहे. आता जर समजा तुमची भूक 4 चपात्यांची आहे, 4च्या 4 चपात्या तुम्ही खाल्ल्या, म्हणजे तुम्ही पूर्ण जेवलाय, पूर्ण पोट भरलाय. आता जर मी म्हणतो तुम्ही थोडं जेवलाय का, तुम्ही काय म्हणणार? हो, पूर्ण जेवलाय म्हणजेच काय? थोडं जेवलाय ना. असं तर होत नाही ना, थोडं जेवण म्हणजे वेगळं असतं, पूर्ण जेवण म्हणजे वेगळं असतं. पूर्ण मध्येच थोडासा पार्ट येतो ऑटोमॅटिकली, बरोबर. तर पूर्ण जेवलाय म्हणजे थोडा ऑटोमॅटिकली जेवलाय. तर तसंच इथं पूर्ण ए जर बी मध्ये येत असेल, तर ऑटोमॅटिकली बीचा काही भाग ए होणार आहे. म्हणजेच काही ए बी होतील, पूर्ण जरी त्याच्यामध्ये आलं तर. त्यामुळे इथं 2 डायग्राम करू शकतो आपण. काही ए बी आहे ही डायग्राम पण चालेल, काही ए बी आहे ही डायग्राम पण चालेल. दोन्ही डायग्राम करू शकतो, पण जास्तीत जास्त आपण ही डायग्राम वापरणार, कारण ही थोडीशी त्याच्याशी रिलेट करते, बरोबर. दुसरं, आता सम ए आर बी हे इंग्लिशमध्ये आहे. काही वेळेस जर कळलं नाही तर तुम्हाला इंग्लिशला पण रेफरन्स घ्यावा लागेल, कारण इंग्लिशमधले जे काय म्हणतात ते हे समजलं जातं. जे काही असेल इंग्लिशमधनं जे सेंटेन्स असेल ते व्हॅलिड समजलं जातं शेवटी, जर क्वेश्चन चुकीचा असला तर. मग आता काही ए आर बी आहे. आता या काहीच्या जागी
वेगवेगळे शब्द वापरले जातात, जसं फार थोडे ए हे बी आहेत. आलं का लक्षात? सेंटेन्स काय? फार थोडे ए हे बी आहेत. मग चालेल, फार थोडेचा अर्थ तोच होतो. अगदी थोडे ए हे बी आहेत, याचा पण अर्थ हाच होतो. थोडेसे ए ही बी आहेत, याचा पण अर्थ तोच होतो. लहानसा भाग ए चा बी आहे, लहानसा भाग ए चा बी आहे. म्हणजे ह्या 4-5 वर्ड पैकी काहीही आलं तर त्याचा अर्थ काय होतो? सम ए आर बी, म्हणजेच की काही ए बी आहेत. या सगळ्यांचा अर्थ एकच होतो, एकच डायग्राम त्याला फॉलो होती. मग ते फार थोडे असो, अगदी थोडे असो, थोडेसे असो, लहानसा असो किंवा काही पण. तर ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे हे बघ. त्यानंतर दुसरं, सम ए आर नॉट बी. आता सम ए आर नॉट बी परत इथं लिहितो, सम ए आर नॉट बी, सम ए आर नॉट बी. आता असं होऊ शकतं की ए चा हा पार्ट, हा जो मी डार्क केलाय, हा बी नाही होऊ शकत. ए चा हा डार्क वाला पार्ट बी नाही होऊ शकत. पण त्यासोबत सोबत जर मी असं केलंय की ए आणि बी, जर समजा बी होतच नसेल, बी हा ए च्या जवळपास पण येऊ शकत नसेल, तरी ऑटोमॅटिक ए चा काही पार्ट जो आहे तो बी होणार नाही. दोन प्रकारे परत समजा, इथं जसं झालंय तसं इथं होतंय की मी समजलं की बी चा अर्धा पार्ट तर ए चा अर्धा पार्ट तर बी मध्ये जातो, पण अर्धा पार्ट नाही जाणार. तर त्या केसमध्ये पण सम ए आर नॉट बी, काही ए बी नाही चालणार. पण जर पूर्ण ए, समजा पूर्ण ए बी बनू शकत नाही, पूर्णच्या पूर्ण ए जो आहे तो बी चा पार्टच बनणार नाही. मग पूर्ण ए जर बी चा पार्ट बनणार नाही तर ऑटोमॅटिकली पूर्ण, आता लक्षात द्या हा, पूर्ण ए बी चा पार्ट बनणार नाही तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे की हा बी चा काही पार्ट ए मध्ये जाणार नाहीये. जर पूर्ण जाणार नाहीये तर म्हणजेच थोडक्यात परत आता ते सांगतो की तुम्ही अर्ध उपाशी आहे आणि पूर्ण उपाशी आहे. पूर्ण उपाशी आहे म्हणजेच तुम्ही ऑटोमॅटिकली अर्ध उपाशी आहे, बरोबर. जर तुम्ही पूर्ण उपाशी असणार तर मी परत असं नाही म्हणू शकत तुम्ही अर्ध उपाशी आहे का. पूर्ण उपाशी आहे म्हणजे अर्ध उपाशी ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. तसंच जर पूर्ण ए जर बीच्या बाहेर राहिला तरी पण काही ए बी नाही, आणि जर अर्धा पार्ट किंवा थोडासा काहीतरी पार्ट जर बीच्या एच्या बाहेर असेल तरी काय होणार, ए चा काही पार्ट जो आहे तो ए चा काही पार्ट बी बनू शकणार नाही. ह्या दोन डायग्राम, ठीक, ह्या दोन डायग्राम या सेंटेन्ससाठी, ह्या दोन डायग्राम ह्या सेंटेन्ससाठी. परत फार थोडे, अगदी थोडे, थोडेसे, लहानसा, हे सगळे इथं पण वापरू शकतात. ठीक आहे, हे वर्ड्स आहेत, फक्त वर्ड चेंज झालेले आहेत, त्याचा अर्थ एकच होतो. हे झाले दोन सेंटेन्स. ऑल ए आर बी, ऑल ए आर बी, हे सगळे आपले स्टेटमेंट सुरू आहे सध्या, की स्टेटमेंट मध्ये आपल्याला कसे कसे प्रकारचे येतात. ऑल ए आर बी, की ए जे आहेत हे 10 आहेत आणि पूर्ण 10च्या 10 ए जे आहेत ते बीच्या आतमध्ये येतात, बरोबर. पूर्ण ए चे पूर्ण 10च्या 10 ए बीच्या आतमध्ये येतात. किंवा असं पण होऊ शकतं ऑल ए आर बी की जेवढे ए आहेत तेवढेच्या तेवढेच बी आहेत. म्हणजे काय, ए 10 आहेत आणि ते 10च्या 10 बी आहेत. म्हणजेच काय, 10च ए आहेत आणि ते 10च्या 10 ए बी आहेत. म्हणजे बी पण 10 आहे आणि ए पण 10 आहे, पण ते दोघे काय आहेत, कॉमन आहेत. मग त्यावेळेस पण पूर्ण ए पूर्ण बी बनवू शकतात किंवा सर्व ए बी आहेत. तर हे दोन डायग्राम येतील या सेंटेन्सेससाठी. फक्त डायग्राम लक्षात ठेवा. नो ए आर बी किंवा त्याच्याच जागी जर दिलं नेव्हर ए आर बी, की एकही ए बी नाही किंवा कधीही ए हे बी होत नाही, की ए जो आहे तो कधीच बी होऊ शकत नसेल तरी याचा अर्थ, किंवा एकही ए बी नाही याचा अर्थ, या दोन्ही याचा अर्थ एकच होतो की ए आणि बी मध्ये काहीच रिलेशन नाही लागलं पाहिजे. याला एकच डायग्राम येते ही वाली, की ए आणि बीचं काय नाही पाहिजे, मला रिलेशन तिथं दाखवायचं नाहीये. ए आणि बीचं रिलेशन नाहीये. ए आणि बी हे तर दोन प्रकारे आपण दाखवू शकतो. सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये चालणारं आयबीपीएसचा, मी याचं नाही म्हणा, टीसीएसचं नाही, आयबीपीएसचं हे सेंटेन्स असतं ओनली अ फ्यू ए आर बी, ओनली अ फ्यू ए आर बी, किंवा फक्त थोडे ए हे बी आहे. आता फक्त थोडे म्हणजेच काय, हा ए असेल, ए मधला ओनली फ्यू ए आर बी, ओनली फ्यू ए आर बी, एचा काहीच पार्ट जो आहे तो बी होऊ शकतो. एचा काहीच पार्ट बी होऊ शकतो. म्हणजे एचा असा काहीतरी एक पार्ट असेल
तो कधीच बी होऊ शकणार नाही. परत लक्षात घ्या, ओनली फ्यू ए आर बी, म्हणजे काहीच वस्तू ज्या आहेत त्या बी बनू काहीच वस्तू ज्या आहेत त्या बी बनू शकतात. काहीच म्हणजेच थोडक्यात मी असं सांगतो, काहीच स्टुडंट पास होऊ शकतात. आता काही स्टुडंट पास होऊ शकतात म्हणजे काही ठराविक स्टुडंट असे असतील जे कधीच पास होऊ शकत नाही. बरोबर, म्हणजे त्यांना नेहमी तुम्हाला वेगळं ठेवावं लागेल. मग इथं पण तुम्हाला तेच करावं लागेल. याचा असा एक पार्ट आपण कन्सिडर करायचा, केवढा आहे माहित नाही, पण आपल्याला लक्षात राहण्यासाठी मी इथं असं लिहितो. मी काय म्हणतो, बी कधीही झाला तरी ह्या पार्ट मध्ये येऊ शकत नाही. जसं मी सांगितलं ना, काहीच स्टुडंट पास होऊ शकतात. काही स्टुडंट पास होऊ शकतात, किती होऊ शकतात हे माहित नाही, पण 100% असे काही स्टुडंट असतील जे कधीच पास होणार नाहीत. बरोबर, म्हणजे 100% नापासच होतील. फक्त ते नापास आपल्याला इकडे येऊ द्यायचे नाही, किंवा ते पास न होणारे स्टुडंट इकडे येऊ नाही द्यायचे. तेच आपल्याला इथं करायचं आहे. एचा काही भाग, हा वाला जो भाग आहे ना एचा, हा कधीच आपल्याला बी मध्ये येऊ नाही द्यायचा आहे. बाकी इथपर्यंत ए आलाच चालते. ठीक आहे, म्हणजे सॉरी बी आलाच चालतो. म्हणजे ए आहे, एचा हा पार्ट तुम्हाला कधीच बी मध्ये नाही येऊ द्यायचा. मग बी एवढा असलाच चालतो, किंवा बी एवढा पण असला तर चालतो, पण ह्या पॉइंटच्या आतमध्ये ह्याला काय घ्यायचं नाही, आतमध्ये घ्यायचं नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं. हा सर्वात जास्त चालणार वाक्य आहे, ओनली अ फ्यू ए आर बी. आता पुढे फक्त थोडे वाला 10% ऑफ ए इज बी. आता हे तर मी 10% म्हटलं, इथं वेगवेगळं आहे. 50% ऑफ ए इज बी, 40%, 90%, 0%. जर 0% असेल तर समजा इथं असेल 0% ए आर ए इज बी, ए पैकी 10% हे बी आहे. म्हणजेच काय, आता सध्या 10% असेल तर अंदाजे घ्या, एवढं काही परफेक्ट नाही पाहिजे, की एचा काही पार्ट बी आहे, म्हणजे आपल्याला एवढं कन्फर्म होतं. 0% असेल तर, की 0% जर असतील तर, म्हणजेच काय, एचा कोणताच पार्ट बी नाही होणार. एचा कोणताच पार्ट काय होणार नाही, बी होणार नाही 0%मध्ये. इथं टक्के आता डिपेंड होते, 50%, 90%, तशी डायग्राम चेंज होत जाईल, पण काही एवढा फरक पडत नाही. त्याचा अर्थच होतो सम 0 असेल तर नो ए आर बी, की कुठलाही ए बी होणार नाही.